तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्टमध्ये। आज आपण इथे खाजा रेसिपी बघणार आहे। स्वीटमध्ये आता रक्षाबंधन येते, त्यासाठी पाव किलो मैद्यापासून आपल्याला अर्धा किलो खाजा रेसिपी बघायची आहे आणि ही करायला खूप सोपी आहे। ती महिनाभर टिकते आणि मेन म्हणजे ही कुठल्याही सणाला तुम्ही दिवाळीला वगैरे करू शकता। तर ती कशी बनवायची चला तर बघूया। त्यासाठी आपल्याला 2 कप मैदा घ्यायचा आहे। हा मैदा चाळून घ्या आणि हा मी कपाने 2 कप घेतलेला आहे। त्यानंतर थोडासा 1 चमचा आपल्याला तेल घालायचे, थोडं चिमूटभर मीठ घालायचे। छान तिन्ही जिन्नस एकत्र करून घ्यायचे। छान असा मुटका होईपर्यंत आपल्याला फक्त हे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपली जे खाजेचे जे लेयर्स आहेत ते खुसखुशीत होतील। तर मुटका तयार होतोय आणि ह्या पद्धतीने झाला पाहिजे। आता थोडं थोडं करून आपल्याला साधं पाणी घालायचं आहे। इथे आपल्याला गरम पाण्याचा किंवा थंड पाण्याचा नाही, आपलं जे साधं पाणी आहे तेच आपल्याला इथे वापरायचं आहे। तर थोडं थोडं करत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। खूप कडक हे पीठ मळायचं नाही किंवा खूप सैलसरसुद्धा नाही, मिडियम याच्यावरती आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीला मळतो ना, सेम त्याच पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं बघा। छान असं मळून झालेलं आहे, त्याचा छान गोळा तयार झालेला। आता हे आपल्याला पाक करेपर्यंत आपण हे काय करणार आहे, तोपर्यंत भिजत ठेवणार आहे। झाकण ठेवते, साईडला ठेवून द्यायचं आपल्याला आणि तोपर्यंत आपण गॅसवरती पाक करू। आता त्याच कपाने मी इथे साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने पाणीसुद्धा घेतलेले आहे। आता गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला इथे छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे। आता छान अशी साखर वितळली जाईल याच्यातली। त्यानंतर खूप आपल्याला एकतारी वगैरे काही पाक करायचा नाही आहे, फक्त चिकटसर असा पाक झाला आणि साखर वितळल्यानंतर 2 ते 3 मिनटं छान उकळून द्यायचा खळाखळा। त्यानंतर एक वेलची यामध्ये कुटून घालायची। त्यानंतर आपल्याला मी तुम्हाला दाखवते बघा, पाक आपला तयार आहे। असा चिकटसर झाला बस झाला, तार वगैरे काही बनवायची नाही आहे आणि ह्याच पद्धतीने झाला पाहिजे। आता गॅस बंद करते आणि मी याच्यामध्ये फूड कलर घालणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकतात, नाही घातला तरी चालेल, खाज्याचा कलर छानच येतो। तर आता मी इथे वापरलेला आहे आणि आता आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी आणि दुसरीकडे पीठसुद्धा व्यवस्थित तोपर्यंत भिजलेलं आहे। आता याचे काय करायचे, 4 भाग करून घ्यायचे। चपातीच्या आकाराचे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे, म्हणजे याच्या आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या। तर याच्या 4 चपात्या आपल्या होणारे ह्याच पद्धतीने आपण तयार करून घेतलेले। आता आपण साईडला ठेवून देऊ आणि एक गोळा घेऊ, आपल्याला पोळपाटावर हा लाटून घ्यायचा आहे आणि पातळ लाटायचा आहे। जितका पातळ होईल ना तितका पातळ आपण हा लाटून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता छान अशी याची चपाती लाटली जाते आहे आणि ह्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून हा जर जाड राहिला तर हे नरम होतात आणि म्हणून ते आपल्याला पातळच लाटून घ्यायचे। आता हे मी सर्व लाटून घेते। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्टला या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आता ह्या पद्धतीने आपल्याला ह्या 4ही चपात्या लाटून घ्यायच्या। ह्या लाटून झाल्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला ह्या ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती थोडंसं पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्यावरती ठेवून देऊ आणि त्यानंतर एक चपाती घ्यायची, त्याच्या खाली काय करायचं, आपल्याला पहिल्यांदा पोळपाटाला पीठ लावून घ्यायचं आहे, त्यावरती ही चपाती घालून घ्यायची। नंतर आपल्याला त्याच पारीवरती आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। आता तूप घातल्यानंतर याच्यावरती आपल्याला थोडासा मैदा पण टाकायचा आहे चिमूटभर आणि असा हाताने पसरून द्यायचं आहे। व्यवस्थित सर्व पारीला आपल्याला हा मैदा आणि तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने लावायचं हलक्या हाताने। त्यानंतर यावरची दुसरी पारी आहे ती घ्यायची आपल्याला आणि तीसुद्धा यावरती घालून घ्यायची। सर्व लावून झाल्यानंतर आता आपल्याला दुसरी जी आहे ना ती सुद्धा मी यावरती घालून घेते। बघू शकता तीसुद्धा एकदम छान अशी पातळ लाटून घेतलेली। हाताने थोडंसं प्रेस करते, कारण की त्याखाली हवा जाऊ शकते दोन्ही याच्यामध्ये ना, म्हणून आपल्याला याच्यावरती थोडंसं हाताने प्रेस करायचं। परत मैदा आणि तूप टाकून घेतलेलं आपण लावून घेतलेलं आणि हाताने हलक्या हाताने पसरून घ्यायचे। सर्व पसरून झालेले बघू शकतात, एकसारखं तयार झालेलं। आता काय करायचं, थोडंसं वरती ओढते आणि खालच्या बाजूने आपल्याला हलगत याची
रोल करत जायचं आहे आणि त्यामध्ये हवा शिरणार नाही याची काळजी घ्यायची आणि एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. खूप दाबून करू नका, नाही तर त्याच्या लेयर्स व्यवस्थित येणार नाही. ह्या पद्धतीने आपल्याला छान असा रोल करून घ्यायचा आहे. नंतर चाकूनी किंवा कटरनी आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. अर्ध्या इंचाला फक्त थोडंसं जास्त इथपर्यंत आपल्याला हे कट करायचं आहे. जास्त जाड पण करू नका, खूप पातळ पण करू नका. ह्या पद्धतीने मी सर्व कट करून घेतलेले आणि त्यानंतर आपल्याला यातला एक आहे ते दाखवते. छान अशा पाऱ्या दिसत आहे. बोटाने अलगद असं प्रेस करायचं आहे आणि लाटण्याने असं अलगद लाटायचं आहे. पण जास्त प्रेस करू नका किंवा जास्त दाब पण देऊ नका, नाही तर त्याच्या लेयर्स व्यवस्थित येणार नाही. म्हणून आपण ह्या पद्धतीने सर्व असं करून घ्यायचं आहे. आधी हाताने थोडंसं प्रेस करायचं, नंतर लाटण्याने असं करून सर्व मी करून घेतलेले. नंतर तळून घ्यायचे. तर तळतानासुद्धा आपल्याला फास्ट गॅस नाही तर मिडियम गॅस करायचा आहे. कमी गॅसवरच हे तळून घ्यायचे, जेणेकरून त्यामुळे काय होईल ते व्यवस्थित तळले जातील आणि आतूनसुद्धा कच्चे राहणार नाही आणि आतल्या शेवटच्या लेअरपर्यंत ते व्यवस्थित तळले जातात. म्हणून फास्ट गॅस करायचा नाही, मिडियम गॅस किंवा कमी गॅसवरच हे व्यवस्थित तळून घ्यायचे. त्यामुळे ते छान असे लेयर्स येतात. बघा, जसजसं तळत जाईल ना तसं ते फुगणार आणि व्यवस्थित त्याच्या लेयर्स येणार. आता तुम्ही आकार बघू शकतात. बघा, 2च मिनटात छान असे वरती फुगून वरती आले आणि त्याचे लेयर्ससुद्धा किती छान पडलेले बघू शकतात आणि व्यवस्थित फुगलेले. फक्त आलटी पलटी करत राहायचं थोडं झालं की, म्हणजे ते काय होईल, दोन्ही साईडनी व्यवस्थित तळले जातील. तर चमच्याने मी ह्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पलटी करायचे आणि 5 मिनटात हे व्यवस्थित तळून तयार झालेले. बघा, मी तुम्हाला दाखवते. बघा, आणि लेयर्ससुद्धा एकदम छान आलेले आहे आणि एकदम मस्त झालेले आणि कलरसुद्धा छान असा थोडासा गोल्डन असा कलर आलेला आहे. म्हणजे आपले हे खाजात व्यवस्थित तळले गेलेले. आता हे काय करायचं, आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे. सर्व बाजूने पण हे व्यवस्थित तळून घेतलेले बघू शकतात. ह्या ताटामध्ये आता आपण काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ. राहिलेले सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने तळायचे. बघा, छान असे लेयर्स दिसत आहे आणि राहिलेले सुद्धा मी हे तळून घेते. बघा, दोन्ही तळून घेतलेले आणि थोडेसे थंड होऊन द्यायचे आणि नंतर आपल्याला ते पाकामध्ये घालायचे. त्याआधी मी तुम्हाला दाखवते. बघू शकता, छान असे तळून तयार आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि मी ताटामध्ये दाखवते. बघा कसे झालेले, एकदम छान असा पिवळसर कलर आलेला आहे आणि आता हा पाकसुद्धा थंड आहे आणि हे खाजासुद्धा थंड झालेलं आहे. आता हे पाकामध्ये या पद्धतीने सोडून घ्यायचे. आता जास्त वेळ ठेवायचं नाही, अर्धा ते 1 तास. तर आपल्याला फक्त इथे 5च मिनटं म्हणजे पलटी करायचं आहे आणि थोडासा पाक असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि 5 मिनटंसुद्धा जास्त होतील. 4 मिनटंच आपण इथे ठेवू, कारण की जास्त पाक जरी गेला ना ते थोडेसे मऊ पडतात आणि आपल्याला हे छान असे खुसखुशीत झाले पाहिजे. ह्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे, हात फिरून घ्यायचा आहे. म्हणजे पाक आतून बाहेरून व्यवस्थित मुरला जातो आणि मस्त तयार होतात. आता लगेच आपल्याला हे चमच्याने काढून घ्यायचं. पाक निथळून घ्यायचा आणि ते आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचे. बघा, एकदम पटकन होणारी रेसिपी ही. तुम्ही गौरी गणपतीला सुद्धा करू शकतात, दिवाळीला सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही असे घरी खाण्यासाठी सुद्धा करू शकतात. तुम्ही एकदा करून ठेवले ना तर हे महिनाभर टिकतात आणि खराबसुद्धा होत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागतात हे. आता इथे बघा, आपली गोड स्वीट खाजा रेसिपी तयार आहे. ही घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. ह्या रक्षाबंधनला तुम्ही हे नक्कीच ट्राय करा. बाहेरून महागडी मिठाई आणण्यापेक्षा आपल्या घरच्याच घरी छान अशी 150 रुपयाची मिठाई 1/2 किलो मैद्यामध्ये ही तयार झालेली अर्धा किलो खाजा रेसिपी. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना किंवा मैत्रिणींना ही रेसिपी नक्की शेअर करा. त्यांना पण ही रेसिपी नक्कीच आवडेल. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.